समाज के विभिन्न क्षेत्र में उल्लेखनीय काम करने वाले व्यक्तियों को प्रोत्साहित करने के लिए कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी द्वारा हर साल पनवेल भूषण और पनवेल रत्न से सम्मानित किया जाता था, मगर इस साल से उन व्यक्तियों को कर्नाला भूषण पुरस्कार देकर सम्मानित करने का मन माननीय विवेक पाटिल ने बनाया और बड़े उत्साह के साथ कर्नाला भूषण समारोह संपन्न हुआ। मंगलवार को आयोजित समारोह के लिए जी24 तास न्यूज चैनल के संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, माननीय विवेक पाटिल, जिला सचिव बालाराम पाटिल, श्री वागले, जिला परिषद के महिला एवं बाल कल्याण सभापति प्रिया मुकादम, पूर्व नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, तालुका सचिव नारायण गरत, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल आदि गणमान्यों सहित पुरस्कारार्थी एवं दर्शक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए डॉक्टर उदय निरगुडकर की निडर पत्रकारिता की सराहना की। पण आज जी त्याने त्यांच्या बद्दल त्याने जी काल पाहिलं असेल तुम्ही जी24 तासवर की त्र्यंबकेश्वर मध्ये त्या ठिकाणी लोकांची कशी फसवणूक होते, ही फसवणूक होत असताना ते फसवले जाणाऱ्या लोकांना देखील माहित नव्हतं, पण ते माहिती करण्याचं काम काल जी24 तासवर त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी लोकांच्या अंधश्रद्धेचा, लोकांच्या अज्ञानाचा कसा गैरफायदा घेतला जातोय हे साऱ्या उभ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलं आणि दाखवून दिल्यानंतर आज त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवला आणि म्हणे पुतळे सुद्धा जाळले जातात ह्यांचे। एवढा धसका त्र्यंबकेश्वरच्या त्या संबंधितांनी घेतलेला आहे, असं लोकांना धसका लावण्याचं काम देणारे आपले प्रमुख पाहुणे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। पोलीस यंत्रणेने त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाणार आहात, मग आम्ही तुम्हाला एस्कॉर्ट देऊ का, आम्ही तुम्हाला बंदोबस्त देऊ का? त्याने सांगितलं बंदोबस्त देऊ नका, ज्या जनतेसाठी मी काम करतोय, ज्या लोकांच्या हितासाठी मी काम करतोय ते लोकच माझं संरक्षण करतील एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आणि म्हणून असे पाहुणे आज आपल्याला मिळालेले आहेत आणि मला अभिमान वाटतो की आमचे जे सत्कारमूर्ती आहेत त्यांचा सत्कार आपल्या हातनं जर होत आहे, त्याच्यामुळं आज ज्या स्टेटसला हे आमची सगळे सत्कारमूर्ती आहेत, आपल्या हातनं त्यांचा सत्कार केल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये याच्यापेक्षाही अधिक गतीनं ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास मला ह्या ठिकाणी निश्चितपणे वाटतोय। इस अवसर पर डॉक्टर निरगुडकर ने भी महोत्सव की सराहना करते हुए माननीय विवेक पाटिल द्वारा कलाकार एवं खिलाड़ियों के उत्थान के लिए किए जा रहे पहल की सराहना की। साथ ही महोत्सव के माध्यम से मालिन जैसी दुर्घटनाओं के मृतकों को श्रद्धांजलि अर्पित किए जाने पर एवं नोबेल पुरस्कार विजेताओं की जानकारी जन जन तक पहुंचाने के लिए विवेक पाटिल के आभार भी व्यक्त किए। ते म्हणजे या संपूर्ण 2014च्या वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रातल्या एकाही पुरस्काराला मी हजर नव्हतो। कदाचित हे ओळखूनच आमचे सन्मित्र विवेकानंद पाटील यांनी हे वर्ष संपताना ती त्रुटी देखील दूर केली। जो आपल्या मित्राची अशी त्रुटी ओळखत असतो तोच खरा लोकप्रिय आमदार असतो। मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो, मी सव्वा तासापूर्वी या वास्तूत आलो। या वास्तूत आल्या क्षणी एक प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटलं। स्वच्छ हवा, एक प्रचंड मोठं विस्तीर्ण मैदान आणि त्याहीपेक्षा क्रीडा क्षेत्रावर प्रेम असणारे, क्रीडा प्रशासक असणारे, स्वतः क्रीडाची प्रेरणा घेऊन काम करणारे असे खरेखुरे द्रोणाचार्य मला या ठिकाणी भेटले। त्या द्रोणाचार्यांकडून अनेक एकलव्य निर्माण होतील, अर्जुन निर्माण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही। आज मी इथे आलो त्यावेळेला दोन गोष्टी मला प्रामुख्याने जाणवल्या। बाहेरच्या बाजूला जो मोठा फ्लेक्स लावलाय तो खरं तर इथल्या कार्य संस्कृतीचं द्योतक आहे, प्रतीक आहे। ते अशा करता आहे की त्याच्या डाव्या बाजूला या वर्षातल्या दोन अभिमानास्पद वाटणाऱ्या घटना, त्या म्हणजे युसुफ मलाला आणि आपले सत्यार्थी, या दोघांना नोबेल पारितोषिक मिळालं त्यांची छायाचित्र आहेत। म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकाला शांततेचा पुरस्कार एका व्यासपीठावर युरोपीय देशातला सर्वोच्च जगातला पुरस्कार मिळतो, ही घटना आणि त्याची नोंद कर्नाळ्यासारख्या छोट्या गावात आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचावी याकरता जे फ्लेक्स उभं केलं त्या दूरदृष्टीला मी दाद देतो। त्याचबरोबर त्याच्या समोर दुसरं फ्लेक्स आहे, त्यामध्ये माळीण गावामध्ये
ऐन पावसाळ्यात अख्खा डोंगर कोसळून माळीण गाव होत्याचं नव्हतं काही क्षणात झालं, त्याचीही जाणीव त्या ठिकाणी ठेवली गेली. तर त्यामध्ये दिसतंय ते आहे लक्ष आहे 2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये, टोकियोतल्या ऑलिम्पिक मध्ये कुठेतरी भारताचा झेंडा असावा आणि तो झेंडा घेतलेला हात, तो झेंडा घातलेला देह आणि त्याच्यातली ऊर्जा कुठेतरी या मातीत गाळलेल्या घामाने यावी, ही प्रेरणा मला फार महत्वाची वाटते. इस दौरान करनाला स्पोर्ट्स एकेडमी द्वारा आयोजित 16वें कला क्रीड़ा एवं सांस्कृतिक महोत्सव के स्मरणिका का विमोचन डॉक्टर उदय निरगुडकर के हाथों किया गया. इस दौरान निखिल पाटिल, योजना घरत, आशीष म्हात्रे, डॉक्टर रियायती गांधी, अनंत पाटिल, विद्याधर ठाकुर, हरिभक्ति परायण गणेश महाराज, बालासाहब म्हात्रे, कांतिलाल कडू, पीपी खार पाटिल आदि व्यक्तियों को सामाजिक क्षेत्र में अमूल्य योगदान देने पर करनाला भूषण पुरस्कार से सम्मानित किया गया. कार्यक्रम के बाद पुरस्कारार्थियों ने अपनी भावनाएं हमारे कैमरे के सामने बयां की. पुरस्कार देऊन जो सत्कार केला त्याबद्दल पहिल्यांदा करनाला अकॅडमी आणि त्याचे संस्थापक माननीय माजी आमदार विवेक पाटील साहेब यांचा आम्ही आभार मानतो. दुसरी संकल्पना अशी की असे जे पुरस्कार दरवर्षी देत गेले की नवीन लोकांना त्याचा जोम येतो, काम करण्यास उत्सुकता वाटते आणि ही जी संकल्पना आहे ती पुढे त्याने अशीच चालू ठेवावी अशी ही इच्छा आहे. कुल मिलाकर करनाला स्पोर्ट्स एकेडमी के माध्यम से पनवेल उरण विभाग के कलाकार एवं खिलाड़ियों के साथ साथ सामाजिक क्षेत्र में योगदान देने वाले व्यक्तियों को सम्मानित कर उन्हें प्रोत्साहित करने का महत्वपूर्ण कदम एकेडमी द्वारा उठाया जा रहा है.